समास 7 सगुण भजन. मागच्या समासाच्या शेवटी श्रोता विचारतोय की संत सत्पुरुषांच्या समाधीजवळ जी प्रचिती येते ती खरी की खोटी? संत त्यांच्या समाधीस्थानी वासना धरून राहतात की काय? यावर श्री समर्थांनी उत्तर दिले, ज्ञानी मुक्त असतो, त्याच्या मागूनही त्याचे सामर्थ्य चालते, परंतु ते वासना धरून नव्हे. संतांना अज्ञानी लोकांबद्दल उत्कट प्रेम आणि त्यांच्या कल्याणाची काळजी असते. जिवंतपणी त्यांनी जे विचार सांगितलेले असतात ते त्यांच्या समाधीपाशी टिकून राहतात. म्हणजेच ते देहाने गेले तरी चैतन्य रूपाने ते तेथेच असतात. म्हणून जेव्हा श्रद्धाळू माणसे तेथे शरणभावाने जातात, नमस्कार करतात, त्यांना त्यांची प्रचिती येते. दुसरा मुद्दा असा की एखाद्याला साधना करून ज्ञान झाले तरी तो सगुणोपासना साधना सोडत नाही. कारण बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी हे सिद्धाचे लक्षण आपण मागच्या दशकात बघितलेच आहे. म्हणूनच निर्गुणाशी एकरूपता आणि सगुणाचे भजन यात ज्ञानाची परिपूर्णता आहे. श्रीराम अवतारादिक ज्ञानी संत, सारासार विचारे मुक्त, त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे. हे श्रोतयांची आशंका पाहता प्रश्न केला निका, सावध होऊन ऐका म्हणे वक्ता. ज्ञानी मुक्त होऊन गेले, मागे त्यांचे सामर्थ्य चाले, परंतु ते नाही आले वासना धरूनी. लोकास होतो चमत्कार, लोक मानिती साचार, परंतु याचा विचार पाहिला पाहिजे. जीत असता नेणो किती, जनामध्ये चमत्कार होती, ऐसी याची सद्य प्रचिती रोकडी पहावी. तरी हा लोकांचा भावार्थ, भाविका देव यथार्थ, अन्यत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची. येथे तुटली आशंका, ज्ञात्यास जन्म कल्पू नका, उमजेना तरी विवेका बरे पहा. ज्ञानी मुक्त होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य उगेची चाले, काजे पुण्य मार्गे चालिले म्हणून या. उगेची म्हणजे सहज. या कारणे पुण्य मार्गे चालावे, भजन देवाचे वाढवावे, न्याये सांडून न जावे अन्याय मार्गे. नाना पुरश्चरणे करावी, नाना तीर्थाटणे फिरावी, नाना सामर्थ्ये वाढवावी वैराग्य बळे. निश्चये बैसे वस्तूकडे, तरी ज्ञान मार्गे हि सामर्थ्य चढे, कोणी एक एकात मोडे ऐसे न करावे. एक गुरु एक देव, कोठे तरी असावा भाव, भावार्थ नसता वाव सर्व काही. निर्गुणी ज्ञान झाले, म्हणून सगुण अलक्ष्य केले, तरी ते ज्ञाते नागवले दोहीकडे. नाही भक्ती नाही ज्ञान, मध्येच पैसावला अभिमान, म्हणून या जपध्यान सांडूच नये. सांडील सगुण भजनासी, तरी तो ज्ञाता परी अपेसी, म्हणून या सगुण भजनासी सांडूची नये. कामनेने फळ घडे, निष्काम भजने भगवंत जोडे, फळ भगवंता कोणीकडे महदांतर. नाना फळे देवापाशी, आणि फळ अंतरी भगवंतासी, या कारणे परमेश्वरासी निष्काम भजावे. भक्ते जे मनी धरावे, ते देवे आपणची करावे,
तेथे वेगळे भावावे न लगे कदा. म्हणून निष्काम भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान. तयास तुळिता त्रिभुवन उणे वाटे. सारासार विचार करणे न्याये अन्याये अखंड पाहणे. बुद्धी भगवंताचे देणे पालटेना. भक्त भगवंती अनन्य त्यासी बुद्धी देतो आपण. यदर्थी भगवद्वचन सावध ऐका. ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान. प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास 7वा. श्रीराम.